ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे. जय ओबीसी जय ओबीसी. जय ओबीसी जय संविधान. ठीक आहे ठीक आहे. आज लढा ओबीसी जनगणनेच्या धरणे आंदोलनासाठी आपण इथे विदर्भातून झाले ओबीसी समाजाचे या प्रसंगी काय सांगायचं? मी प्राध्यापक ॲडव्होकेट डॉक्टर रमेश पिसे, राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचा राष्ट्रीय महासचिव आहे, ओबीसी जनमोर्चाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत आणि अखिल तेली समाज महासंघाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. आज या संविधान चौकामध्ये सकल ओबीसी महामोर्चाद्वारे आणि आमचा राष्ट्रीय एकता आंदोलनातर्फे ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजेत आणि UGC 2026चं जे बिल आहे ज्याचं कायद्यात रूपांतरण झालं, परंतु ज्याला सुप्रीम कोर्टाने स्टे दिला, तर त्याची तुरंत अंमलबजावणी झाली पाहिजे या मुद्द्यावर आजचं हे धरणे आंदोलन होतं. आदरणीय बहुजन नेते आणि ओबीसीचे नेते, माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार साहेब यांनी या सभेला आज संबोधित केलं आणि पूर्ण विदर्भातल्या 11ही जिल्ह्यामधनं आज ओबीसी बांधवसोबतच काही SC ST बांधव, काही मायनॉरिटीची मंडळी पण आली होती आणि उमेश कोराम यांनी या सगळ्या आंदोलनाचं आज नेतृत्व केलं. मुद्दा असा आहे की 1931 पासनं तर आज तगायत खऱ्या अर्थाने ओबीसीची जातनिहाय जनगणना ही 1931 नंतर झालीच नाही. ज्या नंतर झाल्यात त्या केवळ सॅम्पलिंग स्वरूपाच्या होत्यात आणि त्याच्यामध्ये ओबीसीचा आकडा हा पुढे आलाच नाही. मंडल आयोगाच्या वेळेस जी काही 52% ओबीसी जो गृहीत धरण्यात आला, जो इंडेक्स म्हणून, तोच आजपर्यंत सगळ्या प्रणालीमध्ये किंवा सगळ्या योजनांमध्ये तो फिगर मानला जातो. आपण तो जरी मानलात आणि वाढलेली लोकसंख्या, वाढलेली ओबीसीची जी काही वेगवेगळ्या जातीच्या प्रवर्गामध्ये मोडण्यात आला, ते जर बघितलं तर आज ओबीसी हा पूर्ण भारतामध्ये हा कमीत कमी 60 ते 65% दरम्यान आहेत. आमची म्हणणं किंवा आमची मागणी ही आहे की ओबीसींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. SC STला कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन असल्यामुळं त्यांना शैक्षणिक सवलतीत, नोकऱ्यांमध्ये, त्याच्यानंतर प्रमोशनमध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, त्याच्यानंतर आर्थिक उन्नतीमध्ये जे काही प्रावधानं आहेत ते ओबीसीलाही मिळावेत. हेच तत्त्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 340व्या कलमाचा अंतर्भाव संविधानामध्ये करताना होतं आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीच्या जातगणनेच्या संबंधात आणि ओबीसीच्या आरक्षणासंबंधात आणि जे महिला विधेयक होतं तर त्या संबंधात जो काही दिलेला राजीनामा आहे तो अजूनही सगळ्यांच्या नजरेत आहे. आमचं म्हणणं ही आहे की जर 2014मध्ये आलेलं हे ओबीसीचं सरकार आहेत, बहुजनांचं सरकार आहेत आणि मी अतिशय मागास वर्गातल्या जातीतल्या तेली समाजाच्या जातीतला आहोत असं म्हणून नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे प्राईम मिनिस्टर झालेत. अर्थात रमेश पिसे हाही ओबीसीमधला आणि तेली प्रवर्गामधला आहेत आणि मी अखिल तेली समाज महासंघाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, जे रजिस्टर्ड संघटन आहेत. मी जबाबदारीने मोदी साहेबांना जे तेली समाजाचे आणि ओबीसीचे आहेत त्यांना विचारणा करतो किंवा बहुजनांचे कैवारी आहेत आणि या देशाचे PM आहेत, तर त्यांनी कमीत कमी मी मागासवर्गीय आहोत म्हणून मागासवर्गीय लोकांना झुकतं माप देण्यासाठी, ओबीसींना झुकतं माप देण्यासाठी ओबीसीचे जातनिहाय जनगणना करू हे जे वचन दिलं, ज्याच्यावर शिक्कामोर्तब राजनाथ सिंगांनी केलं, त्याच्यानंतरच्या गृहमंत्र्यांनी केलं आणि काल परवापर्यंत त्यांनी जर असं भाकीत केलं की बा आता या 2027मध्ये होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये आम्ही ओबीसीची जातनिहाय जनगणना करणार. परंतु जो पहिलं चरण जे सुरू आता या 1 एप्रिलपासून होत आहेत त्याच्यामध्ये मात्र जे काही 1 ते 30 कॉलम आहेत राजपत्रामध्ये, त्या 30 कॉलमपैकी 12 नंबरच्या कॉलममध्ये SC STंच्या घरांचा उल्लेख आहे, घरांची गणना होईल, परंतु ओबीसीचा उल्लेख नाहीत, म्हणजे ओबीसीची जातनिहाय जनगणना करणार नाहीत. त्यांचा असाही एक दावा आहे की बा हे आम्ही दुसऱ्या चरणमध्ये करू. जर पहिल्या चरणमध्ये त्याचा उल्लेख नाही तर दुसऱ्या चरणमध्ये उल्लेख करण्याचा संबंध नाही आहे. म्हणून आताच लवकरात लवकर ती ओबीसी जातनिहाय जनगणना जी आता एप्रिलपासून सुरू होत आहेत
त्याच्यामध्ये सेपरेट कॉलम ओबीसीचा असला पाहिजे एस सोबत, हा आमची मागणी आहे. दुसरी मागणी ही आहे की जे SC ST साठी जे बिल होतं UGCचं, ज्याचं प्रावधान ओबीसीसाठी 2026मध्ये कायदा पारित करून आणि दोन्ही सभागृहामध्ये मंजूर करून त्याची अंमलबजावणी करण्याची ज्यावेळेस वेळ आली, तर त्यावेळेस सवर्ण संघटनांना पुढे करून या सरकारने त्याच्यावर सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून रोख आणण्याचा प्रयत्न केला. वास्तविक हे सरकारला रोखता येऊ शकतात, कारण हे संसदेने पास केलेलं आहे आणि संसदेशिवाय सुप्रीम कोर्टही मोठा नाहीत आणि कुठला कायदाही मोठा नाही आहेत. म्हणून तुरंत UGCचं बिल जे SC ST साठी आहेत तो OBC पण लागू व्हावं, ही आमची दुसरी मागणी आहे. कुठल्याही महापुरुषाचा, बहुजन समाजाच्या महापुरुषांचा अवमान होता कामा नयेत, ही आमची तिसरी मागणी आहे. आणि चौथी एक महत्त्वाची मागणी आहे की सगळा जो गोंधळ आहे, चुकीच्या पद्धतीने सरकार निवडून येणं, सरकार पाडणं आणि मेजॉरिटी नावाखाली आम्ही कुठलेही कायदे पास करणं, हा जो काही उन्माद आहे याला रोखायचं असेल तर आम्हाला EVM बंद केल्याशिवाय आणि EVMचा होणारा जो चुकीचा वापर आहे, ज्याच्यावर सगळ्याच पक्षाची लोक कधी ना कधी भाष्य करतायत किंवा बोललेली आहेत. काँग्रेसची मंडळी आज आवाज करतात, काल परवापर्यंत BJPच्याही लोकांनी त्याच्यावर आवाज केला होता. तर ही सगळी जी बाब आहेत तो EVM बंद व्हावा, हाही आमची एक मागणी आहे. आणि सर्व लोकांना, महिला वर्गांना किंवा इथला जो कास्तकार आहेत, शेतमजूर आहेत, शेतकरी आहेत, त्यांना जे काही घटनात्मक प्रावधान आहेत, संविधानात्मक प्रावधान आहेत, त्याची अंमलबजावणी व्हावीत. लोकांनी सुखासमाधानी जगावं आणि जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, हे जे महात्मा फुलेंचं तत्त्वज्ञान होतं, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान आहे, ज्याच्यावर मान्यवर कांशीराम साहेबांनी जो नारा दिला, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, आमचं त्याच नाऱ्यावर या सरकारने काम करावं, येणाऱ्या प्रत्येक सरकारने काम करावं. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांपासनं तर विधान परिषदा, राज्यसभा किंवा त्याच्यानंतर लोकसभा, या सगळ्यांमध्ये हे ठराव पारित व्हावेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठराव पारित व्हावे आणि लोकसभेमध्ये लवकरात लवकर जो काही घटनात्मक जर काही अडचणी असेल तर ती दूर करून OBCची जातनिहाय जनगणना SC ST सोबतच झाली पाहिजेत आणि त्यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये सर्व क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. मग त्या नोकऱ्या असेल किंवा त्याच्यानंतर आर्थिक क्षेत्र असेल किंवा राजकीय क्षेत्र असेल, या सगळ्यांमध्ये SC ST सोबतच OBCंनाही सर्व प्रकारच्या सवलती मिळाल्या पाहिजे, ही आमची मागणी आहे. धन्यवाद. जय भारत, जय संविधान. काय म्हटलं? हो, 5 तारखेपासून संसदेचं अधिवेशन पुन्हा दिल्लीला सुरू होत आहे. आमचा सकल OBC महासंघातर्फे आणि राष्ट्रीय एकता आंदोलनातर्फे अपील आहेत की या 5 तारखेपासून होऊ घातलेल्या संसदेच्या अधिवेशनाच्या दरम्यान आमची धडक ही दिल्लीलाही राहणार आहेत याच सगळ्या मुद्द्यांवर. तर त्यामध्ये सर्व SC ST OBC मायनॉरिटीच्या संघटनांनी सोबत करावी, हे सगळ्यांना अपील आहे. धन्यवाद. पाहू शकता हे आमचे वजाडे काकाजी आहेत, अनेक बुजुर्ग मंडळी आहे. वजाडे काकाजी म्हणतो आपलं हे लाखांपूरचे कावडे सर वगैरे आहेत. अशा अनेक मंडळी 40-50 वर्षापासून जातीने जनगणना झाली पाहिजे म्हणून आंदोलनं करत आहेत आणि त्या आंदोलनाचा सूर घेऊन केंद्र सरकारने म्हटलं की आम्ही जातीने जनगणना करू. परंतु 1 एप्रिलपासून जातीय जनगणनेचा किंवा जनगणनेचा पहिला टप्पा सुरू होत आहे आणि त्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही बघतोय की घरांची सूची जेव्हा होत आहे, घरांची गणना होत आहे, त्या गणनेमध्ये SC STचा तर कॉलम आहे परंतु OBCंना वगळलेला आहे प्रॉपर. म्हणजे जनगणनेतूनच OBCला नाहीसा केलेला आहे आणि OBCंना इतरमध्ये, अन्यमध्ये म्हणजे सामान्य वर्गात टाकलेला आहे. तर आमची मागणी काय आहे? आमची मागणी अशी आहे की आम्हाला SC ST सारखंच आमची कॅटेगरी आहे मोठी, त्याचे 52% लोक आहे, यांना सुद्धा एक वेगळा कॉलम द्या, यांच्या घराची सूची सुद्धा तयार करा, त्यांची गणना करा आणि घरांमध्ये जे काही प्रश्न विचारणार आहात तुम्ही ते प्रश्न सुद्धा त्यांना विचारा. OBCची जनगणना जर झाली तर मोठ्या प्रमाणात त्यांना त्या लेवलवरती आरक्षणाची तरतूद करावी लागेल. त्याला घाबरून नक्कीच सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे की OBCची जनगणना झाली तर महाराष्ट्रामध्ये OBCला 4,700 करोड रुपये बजेट मिळतो फक्त, आणि शेड्यूल कास्टला 25,000 करोड रुपये जे संविधानिक मागणी त्यांनी मान्य केली आणि संविधानानुसार त्यांना 25,000 करोड रुपये बजेट मिळतो.
एस टीला शेड्यूल ट्राईबला 21,000 करोड रुपये मिळतो आणि ओबीसीला किती आहे 4,700 आहे. तर जनगणना झाली तर 1,00,000 करोड रुपये बजेट मिळेल. म्हणजे 95,000 करोड रुपयाचं नुकसान सरकार ओबीसीचं करत आहे. म्हणून आमच्या ओबीसी पोरांना नाहीतर हॉस्टेल आहेत, नाही पूर्ण स्कॉलरशिप आहे. शेतकरी जे वर्ग आहे, शेतकरी वर्गामध्ये शेड्यूल कास्टमध्ये, शेड्यूल ट्राईबमध्ये नांगर असेल, वखर असेल, ट्रॅक्टर असेल, मशीन असतील, अशा मशीनसुद्धा सबसिडीवर मिळतात. पण ते ओबीसीला मिळत नाही. त्यामागचं कारण काय आहे की ओबीसीचा बजेटसुद्धा फारच अत्यल्प आहे, फार कमी आहे. तो बजेट वाढेल आणि 1,00,000 करोडपर्यंत बजेट सरकारला द्यावं लागेल. याला घाबरूनच आता घाबरून म्हणा किंवा सत्तेमध्ये त्यांना पार्टिसिपेट करायचं नसेल, ओबीसींची आता सत्ता आली, त्यांना माहिती आहे की हा खूप मोठा बलाढ्य समाज आहे, हा सत्ता हस्तगत करेल, हा अनेक त्यांचे कारणं असू शकतात. आणि त्यांना त्यांचा जो काही सवर्ण जातींचा जो काही पगडा टिकवायचा आहे त्यासाठी सुद्धा असेल. त्यासाठी म्हणूनच आम्ही करतो की आमची जी जनगणना झाली पाहिजे. कारण भारत सरकारमध्ये जो काही तिजोरी आहे भारताची, त्याचे 50% वरचे आम्ही जे रखवाली किंवा आम्ही ते पैसे जमा करतो, तिजोरी तयार करतो आणि आमच्यावर फक्त 1% खर्च केला जातो. 49% सुद्धा आमचे बजेट जो बाकी आहे तो आम्हाला बजेट पाहिजे आहे. त्यासाठी जनगणना झाली पाहिजे. ठीक आहे ना. जी भूमिका आहे तर हां, समोरची भूमिका अशी आहे की 5-6 तारखेला काही जिल्ह्या तालुक्यांमध्ये धरणे आंदोलन आहेत आणि नंतर दिल्ली येथे राष्ट्रीय परिषद घेतो आहोत आम्ही ओबीसींची. आणि नंतर 22 तारखेला 22 मार्चला या दिवशी भंडाऱ्यामध्ये ओबीसींचा महामोर्चा, जवळपास 50,000 ते 1,00,000 लोकांचा मोर्चा तिथे निघणार आहे. अशा प्रकारची भूमिका राहील आणि जिल्ह्यात मोर्चे निघतील अशी भूमिका ठेवा. येस. ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे. ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे. जय ओबीसी, जय ओबीसी. जय ओबीसी. जय संविधान. ठीक आहे.